घडलंय, काय घटना घडलीये, का तुम्ही आज मीडियाकडे आले? माझं नाव रवी पुजारी आहे. आमचं कंपनी होते, आम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये, कंपनीचं नाव किरण कन्स्ट्रक्शन कंपनी म्हणून होते. हे 94 मध्ये स्थापित केलेलं होतं. त्याच्यामध्ये आम्ही 3 पार्टनर्स होते. मी, माझा मोठा भाऊ उदय पुजारी आणि माझे वडील. 2005 पर्यंत आम्ही खूप कामे वगैरे केले आणि 2005 आणि 6 हे 2 वर्षात आम्ही 2 प्रॉपर्टी घेतल्या, गोरेगावमध्ये आणि वसईमध्ये. 2016ला वडिलांचं निधन झालं. त्याच्यानंतर आम्ही 2005 पासून तसंच आम्ही काम काही घेतले नव्हते. तर 2016ला वडिलांचं निधन झाल्यानंतर मी आणि माझा भाऊ आम्ही ठरले की आम्ही एक डिझोल्युशन डेट बनवू, कारण काम वगैरे काय घेत नाही आणि आम्ही आमच्या अंडरस्टँडिंगमध्ये आम्ही सगळे क्लिअर करून टाकू. 2025ला एक माणूस, राजेश कुमार झा नावाचा माणूस, वाया मला कॉन्टॅक्ट केला आणि मला बोलले की आम्ही पण रोड कॉन्ट्रॅक्टर आहे आणि आम्ही असं ऐकलं तुमच्या कंपनीचं प्रोफाईल चांगले आहे, म्हणून आम्ही तुमचं कंपनी घेतो, तुम्ही आम्हाला कंपनी द्या, तुम्ही दोन्ही पार्टनर्स बाहेर तुम्ही जावा आणि मी आणि माझा एक नवीन पार्टनर मी आणतो, तुम्ही कंपनीमध्ये जे कॅपिटल तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले आम्ही तुम्हाला डबल देऊ. असं बोलून त्यांनी बोलले की ठीक आहे. मी बोललोय त्यांना की माझं 2 प्रॉपर्टी आहे. त्यांनी बोलले आम्हाला तुमच्या प्रॉपर्टीमध्ये काही इंटरेस्ट नाही, तुम्ही क्लॉज टाका, आम्ही एक नवीन डीड बनवू, रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ डीड, त्याच्यामध्ये तुम्ही क्लॉज टाका, हे 2 क्लॉज तुम्हाला दोन्ही प्रॉपर्टीचं, की आमचा त्याच्यावरती काय हक्क नसणार म्हणून. मी बोललो ठीक आहे, असं असलं तर आपण बनवू. त्यांनी स्वतः एक फॉर्मॅट आणून दिले मला, रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ डीड, आणि त्याच्यामध्ये लास्ट पेजमध्ये 23 आणि 24 क्लॉजचा एक पेपर, दोन्ही प्रॉपर्टीचा उल्लेख केलेले आहेत, ते जोडले गेले. त्याच्यानंतर आम्ही सगळे म्हणजे आम्ही, मी आणि माझे भाऊ आणि तो राजेश कुमार आणि त्याच्या सोबत विकास, त्यांनी पण सिग्नेचर केले आणि हे सगळे क्लिअर करून नंतर त्यांनी ओरिजिनल पेपर्स स्वतःकडे ठेवले. त्याच्यानंतर काही दिवसांनी मला बोलले की तुम्हाला गोरेगावची प्लॉट काढायचे का? मी बोलले हो काढायचे, आम्ही प्रॉपर्टीमध्ये पण डील करतो. मग मला बोलले की ठीक आहे, तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट्स मला द्या गोरेगावची, आणि हे तुमच्या भावाने तुम्हाला पॉवर ऑफ अटर्नी दिले ते जागाचा, ते पण मला द्या ओरिजिनल, आणि तुमच्या कंपनीचे पार्टनरशिप डीड द्या, कारण मला ROF मध्ये ऍप्लिकेशन करताना मला त्यांना दाखवायला लागणार हे तिघी ओरिजिनल डॉक्युमेंट्स. मी बोललो ठीक आहे, तुम्हाला देतो, पण तुम्ही मला रात्रीपर्यंत आणून द्या परत. त्यांनी बोलले ओके ठीक आहे, मी आणून देतो. त्याच्यानंतर माझ्याकडनं ओरिजिनल घेऊन गेले त्यांनी डॉक्युमेंट्स. त्याच्यानंतर 1-2 दिवसानंतर मी विचारलं त्यांना मला ओरिजिनल द्या परत. त्यांनी मला फोन नाही उचलायचं, काहीही नाही केले. आणि त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा मला बोलले की मी तुमचं कंपनी घेतो, तेव्हा त्यांनी मला 3 लाख रुपये दिले. तुमचं कॅपिटल तुम्ही घातले कंपनीमध्ये, मी तुम्हाला डबल देतो म्हणून 3 लाख रुपये दिले. जेव्हा मी ओरिजिनल पेपर्स विचारले तेव्हा त्यांनी द्यायला नकार दिले. तेव्हा मी त्यांना फोन करून सांगितले की मला ओरिजिनल पेपर्स द्या. त्यांनी बोलले नाही. तर त्याच्यानंतर असं घडलं मॅडम की मी त्यांचं 3 लाख रुपये परत दिले. त्यांचे 3 लाख रुपये परत दिले आणि त्याच्यानंतर मी त्यांना बोलले तुमचे पैसे मी दिले, तुम्ही मला परत द्या. तर त्यांनी मला धमकी द्यायला सुरुवात केली की तुमचं कंपनी मी घेतले, तुमच्या कंपनीचे सगळे जे पण आहे सगळं माझं आहे म्हणून. असं त्यावरती मी गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या नावावरती NC पण केले की हा मला धमकी देतो. काही दिवसानंतर मॅडम मला प्रवीण सिंग नावाचा माणूसनी फोन केले. मी घरी नव्हता, मी बाहेरगावी होते. त्यांनी मला फोन केला आणि मला बोलले तुम्ही आहेत का घरी? मी बोललो नाही, मी बाहेरगावी. तुम्ही आल्यानंतर मला फोन करा, मी तुम्हाला भेटतो. बोललो ठीक आहे, काय काम आहे? तुमच्या प्रॉपर्टीबद्दल बोलायचं तुम्हाला. बोललो ठीक आहे. आल्यानंतर मी त्यांना फोन केला, आम्ही भेटलो. त्यांच्यासोबत त्यांचा भाऊ विनय कुमार सिंग पण होते. त्यांनी दोन्ही आणि मी आम्ही भेटल्यानंतर त्यांनी मला सांगितलं तुम्ही तुमच्या कंपनी दिलेत का? मी बोललो हो दिले. तुम्ही प्रॉपर्टी पण दिले का त्याच्यासोबत? मी बोललो नाही, प्रॉपर्टी नाही दिले. रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ डीड केले, त्याप्रमाणे 2 क्लॉज लावले, त्याच्यामध्ये दोन्ही प्रॉपर्टी आम्ही नाही देणार म्हणून आम्ही ते क्लॉज मध्ये लावले. त्याच्यानंतर त्यांनी बोलले की नाही, तो फ्रॉड आहे आणि त्यांनी तुमचं प्रॉपर्टी दुसरीकडे विकायचा प्रयत्न करतात, असं मला बोलून मी घाबरलो एकदम. घाबरल्यानंतर तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही आहे तुमच्या सोबत, आम्ही सगळीकडे कंप्लेंट करू. आम्ही सगळीकडे कंप्लेंट केले, पोलीस स्टेशन, ROF, सगळीकडे पेपर्स दिले की असं आमच्या बरोबर फ्रॉड केलं. त्याच्यानंतर मॅडम आम्ही काय केले,
आरओएफला गेले. जेव्हा आरओएफला गेले तेव्हा आम्हाला कळलं की यांनी रिकॉन्सिडरेशन ऑफ डीड जे दोन्ही नावाचं होतं राजेश कुमार आणि विकास, त्यांनी परत अजून एक रिॲडमिशन ऑफ रिकॉन्सिडरेशन डीड अजून एक पेपर ऍप्लिकेशन सबमिट केले. त्याच्यामध्ये विकास कुमार सिंग बाहेर आला आणि विकास कुमार सिंगच्या जागेवरती सुरेखा सुरेश नारकडे आणि मनोज कुमार सिंग आणि राजेश कुमार झा हे तिघे लोक त्याच्यामध्ये नवीन डीड मध्ये एंट्री झाले. त्यांनी परत ऍप्लिकेशन केले ते. त्याच्यानंतर मॅडम आम्हाला असं कळलं तर आम्ही काय केलंय की हे लोक आमच्या बरोबर फ्रॉड करताय म्हणून काशीमेरा पोलीस स्टेशन मध्ये 7 महिना अगोदर आम्ही FIR लॉन्च केले. हे चौघी नावावरती राजेश कुमार झा, विकास कुमार सिंग, सुरेखा सुरेश नारकडे आणि मनोज कुमार सिंग ह्यांच्यावरती आम्ही लॉन्च केलं FIR. 4-5 महिन्यानंतर हे लोकांनी काय केलं मॅडम, चारकोप पोलीस स्टेशन मध्ये त्यांना पोलिसला गुमराह वगैरे करून त्यांना काहीतरी खोटं वगैरे बोलून परत माझ्यावरती, माझा भाऊ उदय पुजारीवरती, प्रवीण सिंग यांच्यावरती आणि विनय कुमार सिंग यांच्यावरती आम्ही चौघांवरती त्यांनी आमच्यावरतीच FIR लॉन्च केलं. हे बोलून की त्यांच्याबरोबर आम्ही रॉंग करतोय, त्यांच्याबरोबर खोटं झालंय म्हणून असं बोलल्यानंतर मॅडम ते आता आज ठाणे कोर्टमध्ये आमचं मेन माझं बोलायचं म्हणजे आज कोर्ट हिअरिंग होती ठाणे कोर्टमध्ये आणि जज साहेबांनी आम्हाला हे करून आमचा फेवर करून आम्हाला त्यांनी जे सत्य आहे ते त्यांनी प्रूव्ह केलेत आणि हे लोकांवरती जे FIR होते ते त्यांनी बेल रिजेक्ट केले ते लोकांचं आणि हे प्रूव्ह केले की जे पण झाले आमच्याबरोबर हे फोर्जरी झालेत असं म्हणून आज ऑर्डर निघालेत. आणि हे लोकांवरती सेक्शन 111 हे पण लागू आहे आणि हे कंटिन्यूस हे असं त्यांचं मोडस ऑपरेंडी आहे. हे खूप कडे असं केलेत प्रॉपर्टी बद्दल वगैरे. हे लोकांवरती 10-12 केसेस ऑलरेडी लॉन्च आहेत.